हाय फ्रेंड्स, मी नेहा रोहित पवार. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण उन्हाळी सुट्टीमध्ये अजून एका नवीन जागेला भेट देत आहोत. आज आलो आहोत आम्ही ट्रॅम्पोलिन पार्क. हे ट्रॅम्पोलिन पार्क म्हणजे मुलांना नुसत्या उड्या आणि धमाल करण्यासाठी खूप छान अशी जागा आहे. इथे विशेषतः लहान मोठे दोघेही तुम्ही एन्जॉय करू शकता. चला तर मग सुरुवातीला रिसेप्शनवर आपल्याला याबद्दल सगळी माहिती मिळते. इथे ट्रॅम्पोलिन पार्कसाठी वेगवेगळे पॅकेजेस आहेत. आम्ही इकडे सगळे ॲक्टिव्हिटीज असे कवर होईल असा पॅकेज निवडला. इथे आमच्या पॅकेजमध्ये आम्हाला इकडे 4 ॲक्टिव्हिटीज आम्हाला मिळाल्या. त्यामध्ये आहे मिरर ग्लेन्स, त्यानंतर ट्रॅम्पोलिन पार्क, त्यानंतर डॅशिंग कार आणि 9D शो. आणि ह्या सगळ्या बरोबर आपल्याला इकडे ग्रिप सॉक्स भेटतात आणि ह्याची सगळ्याची किंमत 1200 रुपये होती विथ GST. आणि इकडे अजूनही लहान लहान पॅकेजेससुद्धा आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओन्ली ट्रॅम्पोलिन पार्क करू शकता. आणि इकडे एक सेफ्टी म्हणजे इकडे जर मुलं लहान खाली पडतील तर त्यांना लागणारे सुद्धा नाही, कारण की हे सगळं स्पॉन्जचं आहे. त्यामुळे मुलांना काहीच लागत नाही ह्यामध्ये. आणि आजूबाजूला त्यांचे स्टाफसुद्धा आहेत, ते आपल्या मुलांची केअर करत असतात. आणि या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये एंट्री केल्याबरोबर मुलांबरोबर एक पॅरेंटसुद्धा अलाउड आहे. बघताय ना किती छान मजा करतोय देवांश. अगदी त्याला खूप मजा आली ह्या उड्या मारताना. उड्या मारून मारून त्याचं मन भरलंच नाही. शेवटी तो ट्रॅम्पोलिन पार्कमधून बाहेर निघायलाच तयार नव्हती. ह्या आम्हाला ट्रॅम्पोलिन पार्कची 90 मिनिट्स भेटली होती, पण आम्ही तेवढे वेळ घेतले नाही, कारण की आम्हाला बाकीच्या पण ॲक्टिव्हिटीज करायची होते. आता हे ट्रॅम्पोलिन पार्क आमचं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट गेलो डॅशिंग कारला. डॅशिंग कारमध्ये देवांशी खूप मजा केली. इकडे आपल्याला गाडी चालवत यायला पाहिजे असंच नाही, तुम्ही जाऊन कोणालाही निवांत ठोकू शकता.
आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मिरर क्लेन्स म्हणजे भुलभुलैया. यामध्ये आपल्याला आपली वाट शोधून काढायची असते. सगळीकडे सगळं सिमिलरच दिसतं. तुम्हाला शोधून काढायचे की तुम्हाला कुठून निघायचं आहे बाहेर. पूर्ण अंधार असतो आणि अशा लाईटिंग्स असतात त्यामध्ये. पण ह्यामध्येही खूप मजा आली. अरे बाहेर पडायचं आहे. चल हा, चल. आता आमची लास्ट ॲक्टिव्हिटी 9D शो. ह्याबद्दल पूर्ण मला व्हिडिओ करता आला नाही, पण ह्या पण 9D शोला खूप मजा आली. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.